नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत। मंडळी, पाऊस सुरू झाला की निसर्ग खूप सुंदर दिसतो। अगदी हिरवा शालू नेसल्यासारखा आपला हा निसर्ग आणि निसर्गात असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला नक्कीच पाहायला आवडतात। तर त्यातलीच एक गोष्ट आम्ही पाहायला जाणार आहोत, तो म्हणजे सावडावचा धबधबा। अगदी कणकवलीपासून थोड्याशा अंतरावरती असलेला हा सावडावचा धबधबा अगदी पाहण्यासारखा आहे। म्हणजे कोकणात लपलेला एक रत्न म्हणू शकतो आपण ह्या जागेला। चला तर मग आजच्या या आपण सावडावच्या धबधब्याला तर जाऊ, सोबत जात असताना आपल्याला काही गोष्टी अजून दिसणार आहेत, त्याही पाहू काय काय आहेत ते। चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। चला तर म्हणजे आता आम्ही निघालेलो आहोत सावडावचा धबधबा पाहण्यासाठी आणि तुम्ही पाहू शकता आता नुकताच पाऊस थांबला, त्यामुळे क्लायमेट अगदी छान आहे, चिल्ड वातावरण आहे। आजूबाजूला हिरवीगार झाडं आपल्याला इथे पाहायला मिळतात, त्यामुळे एक वेगळाच आनंद प्रवास करतानाचा नक्कीच अनुभवता येतो। त्याचप्रमाणे आता आपण ज्या रोडने चाललेलो आहोत तो टुवर्ड्स राजापूर, रत्नागिरी आणि मुंबई साईडला जाणारा हा हायवे आहे। आणि बऱ्याचदा तुम्ही जर मुंबई गोवा हायवेने गेला असाल तर तुम्हाला नक्कीच निसर्गरम्य सावदाव धबधबा असा बोर्ड तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाला असणार। तर आता आपण तोच धबधबा पाहण्यासाठी जात आहोत आणि बरेचसे तुम्हाला इथे साइन बोर्ड सुद्धा ऑन द वे दिसत पण असतील, त्यामुळे तुम्हाला जो सावदावचा धबधबा आहे तो शोधत बसावा लागणार नाही। तुम्ही त्या साइन बोर्डना फॉलो करून आरामात तुमचा जो प्रवास आहे तो नक्कीच करू शकता। तर म्हणजे हा जो सावदावचा धबधबा आहे हा कणकवलीपासून साधारण 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर असून तुम्ही समोर आता पाहू शकता, तुम्हाला मस्त काळे ढग जमा झालेले दिसतील। गावच्या बाजूला ना हाच एक मस्त अनुभव असतो की क्लायमेट सडन चेंज होतं, स्पेशली पावसाळ्यात अगदी पटकन काळे ढग येतात, धो धो पाऊस पडत असतो आणि हिरवागार निसर्ग तर आपल्या डोळ्यासमोरच असतो। ती पण एक मजा वेगळीच असते, स्पेशली निसर्गाची म्हणजे घेत घेत हा जो प्रवास आहे तो अनुभवण्याची। आणि आता इथे बाजूलाच आपल्याला लेफ्ट साइडला सावडावचा बोर्डही दिसला आणि हीच मेन एंट्री आहे। इकडनं आपल्याला आत जायचं आहे सावडाव या गावामध्ये। इकडनं तुम्ही स्वतःची व्हेइकल आणली असाल तर स्वतःच्या व्हेइकलने डायरेक्टही जाऊ शकता, जर बसने आला तर ह्या मेन एंट्री जवळ उतरून इकडनं पुढे चालत जाऊ शकता। तर आता आम्ही ऑटोनेच पुढे जात जो सावडावचा धबधबा आहे तो कसा आहे तो जाऊन पाहणार आहोत। तुम्ही पण नक्कीच माझ्याबरोबर सावडावचा धबधबा कसा आहे तो अनुभव सुद्धा घेऊ शकता। चला मग तुम्ही इथे पाहू शकता दोन्ही बाजूला मस्त हिरवगार तुम्हाला दिसत असेल। जसं म्हटलं तसं पाऊस पडतोच आहे, हा बारीक बारीक मध्ये मध्ये पाऊस येतोय, मध्ये मध्ये पाऊस थांबतोय आणि त्या आजूबाजूला छोटी छोटी घरही आपल्याला पाहायला मिळतात। सभोवतालचा हिरवागार परिसर सुद्धा पाहायला मिळतोय। तसंच म्हणजे इथे येत असताना आपल्याला छोटे छोटे रस्ते, हिरवीगार झाडं, त्यानंतर हिरवगार शेत आणि आजूबाजूला बरीचशी छोटीशी घरं पाहायला मिळतात। त्यामुळे तो एक गावच्या ठिकाणाचा जो अनुभव असतो ना तोही काही वेगळाच असतो, स्पेशली पावसाच्या सीझनमध्ये। आणि आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत तो मुख्य एंट्री जवळ, जो आहे सावडावचा धबधबा। इथे आपण जिने पाहू शकतो, ह्या जिन्याने जर का वरती गेलो तर आपल्याला वरून हा जो संपूर्ण परिसर आहे त्याचा एक वेगळाच लुक नक्कीच अनुभवता येतो। त्याचप्रमाणे इथे तुम्ही बोर्डही पाहू शकता, सावदाव जे ग्रामपंचायत आहे त्यांनी लावलेला। इथे ना तुम्हाला जे रूल्स आहेत त्यांचे ते नक्कीच फॉलो करायला पाहिजेत। कचरा वगैरे जो आहे तो इथे तिथे न टाकता डस्टबिनमध्ये टाकावा, नाहीतर मग फाईन आहे। आणि सोबत इथे चेंजिंग रूम आहे, पार्किंग एरिया आहेत आणि काही शॉप्स आहेत जिथे तुम्ही स्नॅक्स वगैरे एन्जॉय करू शकता। आणि ते समोर जे आपण पाहू शकतो खळखळणारं खूप शांत असं पाणी आपल्याला पाहायला मिळतंय। आणि हेच जे धबधब्याचं पाणी आहे ते वरच्या बाजूने खालच्या बाजूला येताना दिसेल। पुढे जायला अलाउड नाही आहे, त्यामुळे मी पुढे जात नाही। कसं आहे ते दाखवण्यासाठी, पण तुम्ही इकडनं पाहू शकता कसं दिसतंय ते खळखळणारं शांत असं पाणी आणि एकदम मेन म्हणजे क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे, पाणी आहे। याच्या खाली जी माती आहे ती सुद्धा आपण इकडनं पाहू शकतो। चला आता आपण मेन जो धबधबा आहे सावडावचा तो कसा आहे ते पाहायला खाली जाऊया। मंडळी, ही आहे मुख्य एंट्री आणि इकडे आपण पाहू शकतो खाली उतरून जाण्यासाठी आपल्याला जिने आहेत। साईडला पकडून खाली आरामात उतरण्यासाठी साईडला बॅरिगेट्स आहे, ज्याला एका वूड म्हणजे लाकडाचं काय म्हणतो ते टेक्स्चर दिलेलं आहे। तेही खूप छान वाटतंय, म्हणजे अगदी निसर्गाच्या कुशीतच आल्यासारखं। आणि तुम्ही पाहू शकता पांढरा शुभ्र असा हा सावडावचा धबधबा आपल्याला समोर पाहायला मिळतोय। अगदी अगदी मन प्रफुल्लित होणारा इकडचं जे वातावरण आहे तेही खूप छानच वाटते। चला तर म्हणजे आता अगदी आपण जो खाली धबधबा आहे तिथे जाऊन पाहूया कसं वाटतंय ते।
आणि इथे तुम्ही खाली उतरताना अगदी सांभाळून उतरायला पाहिजे, कारण पावसाचे दिवस असल्या कारणाने जमीन थोडीशी बुळबुळीत असते. त्यामुळे साईडला जे बॅरिकेड्स दिलेले आहेत त्याला धरून आरामात उतरू शकता. चला आता जाऊया खालच्या बाजूला आणि हा खालून धबधबा कसा दिसतो तोही पाहूया. मंडळी, एक गोष्ट आवर्जून तुम्हाला नक्कीच सांगावीशी वाटेल, ते म्हणजे तुम्हाला जर का हा सावगावचा धबधबा व्हिजिट करायचा असेल, म्हणजे इथे जर यायचं असेल, तर तुम्ही नक्की जो आपला ऑड डे आहे, जसं सॅटर्डे, संडे सोडून इथे या. जेणेकरून गर्दी कमी असेल आणि तुम्ही या जागेचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. चला आता अजून थोडंसं खाली जाऊन पाहू कसं वाटतंय ते. आणि खूप सुंदर, आता जसं म्हटलं तसं मगाशी पण पाऊस पडत होता आणि पाऊस तर पडतोच आहे हलका-हलकासा. खूप छान वाटतंय, क्लायमेट अगदी वेगळंच आहे इकडचं. आणि समोर पाहू शकतो आपण कसं खळखळणारं पाणी आहे. हे पाणी सुद्धा एवढं क्लिअर आहे की तळाशी असलेले दगडही आपल्याला या पाण्यामध्ये पाहायला मिळतायत. मंडळी, आता आपण हा जो सावदाचा धबधबा आहे, तो आकाशातनं कसा दिसतो तो सुद्धा पाहूया. चला. मंडळी, कसं वाटलं तुम्हाला आमच्या हा कणकवलीतला सुंदर असा सावदावचा धबधबा? आलात कणकवली तर नक्की एकदा या कणकवलीतल्या सुंदर अशा निसर्गरम्य जागी असलेल्या या सावदावच्या धबधब्याला अवश्य भेट द्या. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा नवीन व्लॉगमध्ये, नवीन काही गोष्टींसोबत, नवीन काही जागेसोबत. टिल दॅट बाय. आणि हा व्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा. बाय.